मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे. तो नंबर आहे 9850015558. 9850015558. बुधवारी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला सुट्टी असते, अवकाश आहे. शनिवारी 13 तारीख आहे, त्या दिवशी पण नाही आहे, दौरा आहे. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः करतो. कॅम्प्युटरद्वारे मार्गदर्शन माझ्याकडे होत नाही, कारण कॅम्प्युटर हे असत्य आहे. त्याच्यामध्ये जी माहिती भरलेली असते आणि ज्या बुद्धीने, ज्या व्यक्तीने भरलेली असते तीच बाहेर प्रदर्शित होते. आणि कॅम्प्युटर हे कृत्रिम आहे. त्याला जीवन आयुष्याचा अनुभव नाही, विवाहाचा अनुभव नाही, संततीचा अनुभव नाही, करिअरचा अनुभव नाही, चालल्या बोलण्याचा अनुभव नाही, आरोग्याचा अनुभव नाही. जीवन आयुष्याच्या निगडीत त्याचा काहीही संबंध येत नाही. गणितापुरती विद्या त्याच्याजवळ आहे, तो गणित करतो फक्त. प्रिडिक्शन करू शकत नाही, अनुभव नसल्या कारणाने तो पुढचं भवितव्य वर्तवू शकत नाही. मागचं नाही, वर्तमान नाही, पुढचं पण नाही. काही जण असं म्हणतात की इतिहास बघून काय उपयोग आहे, मागच्या गोष्टी सांगून काय उपयोग आहे. हा समज अत्यंत चुकीचा आहे. आपले जे पूर्वज आहे, आपले जे आई वडील आहे, आपले जे आजोबा आजी आहे, हा आपला वारसा आहे, घराण्याचा वारसा आहे. हा याची जपणूक करणं, माहिती मिळवून घेणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याचाच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणे. तशाच आपल्या देशाचा इतिहास सुद्धा महत्त्वाचा आहे. राजे रजवाडे महत्त्वाचे आहे, ब्रिटिशांचा काळ महत्त्वाचा आहे, मोगलाईचा काळ महत्त्वाचा आहे. त्या काळामध्ये काय काय गोष्टी घडल्या, काय काय इतिहास घडला आणि त्याच्यातून आपण काय शिकायला हवं हे आपल्याला मिळते. भूगोलातून भूगोलाचं ज्ञान मिळते, आपल्याला निसर्गाचं ज्ञान मिळते. इतिहासकालीन आपलं पूर्व आयुष्य कसं गेलं आणि त्याच्यावरून आपण झालेल्या चुका सुधाराव्या आणि सुधारित प्रगतीकडे जावं. आपण केलेल्या चुका मुलांनी करू नये, याच्यासाठी इतिहास बघायचा असतो. काही आपण नातेवाईकामध्ये वादकारक संसार होतो, काही संतती होत नाही, काही अनारोग्याची स्थिती होते, दुःख येते, कर्जबाजारीपणा येतो, आत्महत्या होत्या. मग त्याच्यात तो इतिहास आपण आठवला पाहिजे, तो इतिहास समजून घेतला पाहिजे. तर कोणत्या कारणासाठी आत्महत्या झाली, कोणत्या कारणासाठी आपला व्यवसाय बुडाला, कोणत्या कारणासाठी नोकरी गेली, हा इतिहास बघत बघत त्याच्यातून आपल्याला शिकवण मिळते. आणि शिकवण मिळण्यासाठी इतिहास बघणं अत्यंत गरजेचं आहे. इतिहासाच्या पावलावर पाऊल ठेवणं म्हणजेच प्रगतीच्या पावलावर पाऊल, भविष्याची पहाट उंच उदयमान होणार असेल आणि बघायचे असेल तर ते इतिहासकालीन. असो, आजचा विषय आपण घेणार आहोत. आज मला अनेकांचे फोन आले, मी अनेकांनाही सांगितलं की कुंडली मिलन आपण बघणार आहोत. कुंडली कशी असते हे मी 2 कुंडल्या दाखवल्या, तिसरी कुंडली दाखवण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. आज आपण गुणमिलन आणि कुंडली मिलन बघणार आहोत. गुणमिलन हे असत्य आहे, खोटं आहे, त्याला शास्त्राची मान्यता नाही आहे. कुंडली मिलन, संशोधित कुंडली मिलन हे अत्यंत सत्यतेकडे जाणारा मार्ग आहे.
गुणमिलन शास्त्र संमत नाही, कुंडली मिलन करूनच विवाह ठरवावा, हे पण मी सांगितलेलं आहे. हे गुणमिलनाचं पान आहे. गुणमिलन आपण करत असताना पुष्कळशे 2-3 शब्दाचं गुणमिलन करतात, पण माझं गुणमिलन सुद्धा तुम्ही जर आग्रह असेल तर मी गुणमिलन विस्तृत करतो. हे पान असत असताना मागील पण गुणमिलनाचा उल्लेख या ठिकाणी आहे. परीक्षण आहे, प्रिडिक्शन आहे. थोडक्यात गुणमिलन मी करत नाही. सविस्तर शास्त्रसंमत असेल तरच मी करतो, पण गुणमिलन शास्त्रसंमत मुळीच नाही. आपण कुंडली मिलन बघणार आहोत. तर गुणमिलन हे काय आहे आपण अगोदर बघूया. गुणमिलन ही ज्योतिषशास्त्राची पद्धत नाही आणि ज्योतिषशास्त्राला मान्य नाही. केवळ जन्मतारखेवरून गुणमिलन बघितले जात असते. यात गुणमिलन पद्धतीत केवळ ह्या तारखांचा, नक्षत्राचा विचार केला जातो. त्यावरून आपणास एक ठराविक आकडा गुणाचा मिळत असतो. हे गुण इच्छित वरास मिळाले आहे का वधूस मिळाले आहे हे आपल्याला यातून उलगडा होत नाही. हा योग्य तो खुलासा या विवाह गुणमिलनात आपल्याला कळत नाही. केवळ 18 गुण आले किंवा त्यावर गुण असले की विवाहास संमती द्यावी हे शास्त्राला धरून नाही, शास्त्राने सांगितलं नाही, ही परंपरा आहे. आणि हे अर्धसत्य आहे असं म्हटलं तर मी तर म्हणेल की पूर्ण असत्य आहे. 18 गुणाच्या वर विवाह करा ही परंपरा आहे. गुणमिलन पद्धतीत ज्योतिषशास्त्रात मान्यता मुळीच नाही. या पद्धतीस मान्यता मिळत नाही. याबाबत कुठलेही मार्गदर्शन आपल्याला या गुणमिलनात मिळत नाही. संसार सुखाचा होईल का, संतती होईल का नाही, सासू सुनाचे संबंध कसे असतील, पती पत्नीचे संबंध कसे राहतील, पती पत्नी जीवन आयुष्य पूर्ण करतील की नाही, एखादा गंभीर रोग आहे का, बाह्य प्रेम संबंध होते का आणि ते राहणार आहेत का, पूर्ण चरित्र आपल्याला ह्यातून कळते का, संसार कुणाच्या मताने चालणार, कुणाच्या संसार वर्चस्व असणार, हे गुणमिलनात काहीही मार्गदर्शन मिळत नाही. गुणमिलन बघून विवाह केला आणि पुढची परिस्थिती निर्माण झाली. बाहेरचा ओढा तिला असला, माहेरी जाऊन राहणे पत्नीचं असले, विभक्त राहणे, कोर्ट कचेरी, घटस्फोट, मग कायद्याच्या कक्षेत आपला संसार येतो आणि कायद्याच्या कक्षेत संसार आल्यावर कोर्टाच्या पायऱ्या आपण चढत बसा. कटघरात पती पत्नी उभे राहा. संसार न करता कोर्ट कचेरीच्या चक्रा, कायद्याच्या मर्जीनुसार निकाल, नंतर अपील, कुठून केला हा संसार, कुठून केला मी विवाह असे आपणास वाटू लागते. आणि ह्याबरोबर संपूर्ण घराची फरफडत होते. आई वडिलांना चिंता आणि आपणला मागे विवाह इच्छुक भाऊ बहिणी विवाह जमवण्यास अडचणी येतात. या घराण्याच्या मुलामुलींना संसार करता येत नाही, मुली नांदत नाही, मुलींना नांदवता येत नाही, ही जगप्रसिद्धी या गुणमिलनात आपल्याला मिळते. आणि घटस्फोट झाला तरी दूजवरचा शिक्का हा आपल्याला मिळतो आणि प्राप्त होतो. आणि पुनश्च विवाहासाठी अडचणी, अडथळे आणि खर्च वेगळा करावा लागतो. महत्त्वपूर्ण असा जीवन आयुष्याचा काळ नष्ट होऊन जातो. आपण आपलेच हाताने हे नष्ट केलेले आहे. कॅम्प्युटर पद्धतीने विवाह गुणमिलन वर्तमान स्थितीत केले जाते. कारण कॅम्प्युटर हे स्वतः कृत्रिम आहे. कॅम्प्युटरने स्वतः विवाह केलेला नाही, त्याला स्वतःचा विवाहाचा अनुभव नाही. मग आपणास विवाहाचा अनुभव ते काय सांगणार. कॅम्प्युटरमध्ये कोणीही प्रोग्राम भरलेला असेल त्याप्रमाणे आपल्याला त्यातून बुद्धी प्राप्त होणार आहे. अशी माहिती मिळत असताना कॅम्प्युटर जो प्रोग्राम भरतो त्याची बुद्धी कितपत आहे, त्याला ज्योतिषशास्त्राचं ज्ञान कितपत आहे, तर ते शून्यवत असते. त्याविषयी आपल्याला ज्ञान नाही. याविषयी प्रस्तुत कॅम्प्युटर चालवणाऱ्या व्यक्तीस ज्योतिषशास्त्राचं ज्ञान असते की नसते. प्रजा आणि आंधळी प्रजा आणि बहिरा राजा अशी गत कॅम्प्युटर कुंडली मिलन करूनच होत असते. कॅम्प्युटर हा कुंडली मिलन करत नाही, तो गुणमिलन करत असतो. असं असताना ज्यांना स्वतःचा विवाहाचा अनुभव आहे, ज्यांना स्वतःचा विवाह सुखाचा आहे, संसार सुखाचा आहे, ज्यांच्या संसारात मुलेबाळे आहेत, त्यांच्या मुलांचे विवाह सुखाचे आहे, अगदी आनंदाचे आहे, ज्यांच्या कुटुंबात आनंद आहे आपणास प्रत्यक्ष दिसत आहे, अशा विवाह अनुभवीशील जाणकार ज्योतिषाकडूनच आपण इच्छित वधूवरांचे कुंडली मिलन करून घ्यायला हवे. मला 2 मुलं आहे. 2 मुलांची शाप आहे सोन्याच्या दिवशी. दोघांनाही मुलं आहे. एका मोठ्या मुलाला एक मुलगी आहे, तिचा विवाह झाला.
तिचा विवाह झाला, तो प्रेमविवाह होता. आम्ही कुंडलीमध्ये अगोदरच मी लिहून ठेवलेलं होतं. तिला मुलगी झाली, मी पंडोबा झालो. दुसरा मुलगा त्याचा 12वीत आहे. मोठा मुलगा आहे, दोघा मुलामध्ये 4 ते 5 वर्षाचं अंतर आहे. लहान मुलगा जो आहे तो विक्रम नावाचा आहे. त्याची मुलं, एक मोठा मुलगा त्याचा BDS झाला, तो आता MDS करतो आहे. त्याचा लहान मुलगा हा 4थ्या वर्षाला MBBSला आहे. तो MBBSमध्ये नक्कीच पास होईल. हुशार विद्यार्थी आहे आणि नंतर तो MD पण करणार आहे. असा हा माझा संसार सुखाचा आहे, भरापुरा आहे, आनंदीदायक आहे आणि मी पण कार्यरत आहे. वय 78कडे मी जात आहे. कुठलाही रोग नाही. अजून डोळे शाबूत आहेत, टीक आले नाही, ऑपरेशन नाही, दाताचं ऑपरेशन नाही, केस शाबूत आहे, डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, संधिवात नाही, कुठलाही विकार नाही, औषधाची गोळी नाही. कुठेतरी पडणं झडणं होते, त्यावेळेला मात्र आपल्याला त्याप्रमाणे वागावं लागते, बाकी काही नाही. असो, आता आपण बघणार आहोत की कुंडली मिलन म्हणजे काय असते. कुंडली मिलन म्हणजे संपूर्ण आपल्या जीवन आयुष्याचा आरसा म्हटलं तरी चालेल, जमा खर्च म्हटला तरी चालेल. तुमचा संसार कसा होणार आहे, विवाहापूर्वीपासून तर विवाहाच्या पश्चात आणि नंतर शेवट पावतर, म्हातारपणाच्या उत्तरार्धी जीवना पावतर संसाराचं गणित, हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल अगोदर, तर कुंडली मिलन करूनच विवाह करा. कुंडली मिलनचं भाष्य हे माझं असं आहे, बघा. हे कुंडली मिलनचं परिपत्रक आहे माझ्याजवळ. याच्यावर मी आपल्याला लिहून देतो. हे पाय, हे कुंडली मिलन आहे, आपण बघू शकतात. वराचं नाव, वधूचं नाव या ठिकाणी लिहिलं जाते. असं असताना या ठिकाणी आपण पहा, कुंडली मिलन का करावं म्हणून याच्यात मी माहिती दिलेली आहे. ही 2 पानाची माहिती आहे. आपण प्रत्यक्ष कार्यालयात आलं तर मी अधिक माहिती देणार. ही 2 पानाची, 3 पानाची ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता कुंडली मिलनाची सुरुवात या ठिकाणी होते. ही वराची बाजू आहे, ही वधूची बाजू आहे. दोघांचं नाव, जन्मतारीख, वेळ आणि त्यानुसार आडाखडा आणि त्याच्यातील भाष्य. मुलाचं भाष्य वेगळं आणि मुलीचं भाष्य वेगळं, स्वतंत्ररित्या, कारण दोघेही वेगवेगळ्या व्यक्ती आहात. याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढच्या पानावर पाहण्याचा प्रयत्न केला तर हे पान ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पान आहे. हे जे आपण या ठिकाणी बघत आहोत, तर या ठिकाणी कुंडली अंशात्मक ग्रहयोग आहे. इच्छित वराचे व इच्छित वधूचे कुंडली अंशात्मक ग्रहयोग. या एवढ्याच्या याच्यावरून याच्यात काय अशुभत्व आहे, काय शुभत्व आहे, याच्यात उपासनेची जरुरी आहे का नाही आहे, त्याचा पण याचे उल्लेख दिलेला आहे, आपण बघू शकता. हा आलेख आहे, आपल्या शाळेमध्ये शिकवला जातो. या आलेखामध्ये पहा, 0 डिग्री, 25 डिग्री, 50 डिग्री, 75 डिग्री आणि 100 डिग्री. ही वराची आहे, ही वधूची आहे. रविग्रह, चंद्रग्रह, मंगळग्रह, बुधग्रह, गुरुग्रह, शुक्रग्रह, शनिग्रह, राहू, केतुग्रह, हे किती उंचीमान आहे तुमच्यामध्ये, आपल्याला सुद्धा स्वतः कळेल. असं असताना याची पुढची बाजू आपण या ठिकाणी घेतली तर दृष्टीयोग आहे. ग्रहांच्या दृष्टी या आहेत. ग्रहांची दृष्टीचं फार महत्त्व आहे विवाहाच्या वेळेला. एका ग्रहाला 120 दृष्टी असतात. दृष्टी म्हणजे काय, मी वाकड्या नजरेने पाहतोय, मी तिरप्या नजरेने पाहतोय, मी पापी नजरेने पाहतोय, मी वाईट नजरेने पाहतो आहे, मी शुभ नजरेने पाहतोय, मी मंगल नजरेने पाहतोय, मी आशीर्वादारूपी नजरेने पाहतोय. जसे माणूस पाहतो, स्त्री पाहते, आई पाहते, वडील पाहतात. आई वडिलांची दृष्टी कधी अशुभ नसते. मुलांची असू शकते, सुनांची असू शकते, मुलींची असू शकते, नातवांची असू शकते. पण आई वडील हे जन्मदाते आहेत, त्यामुळे त्यांची दृष्टी ही शुभच असते, आशीर्वादपदच असते. याच्यातून आपल्याला इच्छित वराबद्दल आणि वधूबद्दल. त्यानंतर याचं विश्लेषण, याच्या बाबतीत काही उपासना आराधना आहे का म्हणून लगेच तिथे उल्लेख केलेला आहे.
त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो इच्छित वर आणि इच्छित वधू ही गर्भकुंडली आहे. आता गर्भकुंडलीमुळे मुलाची कशाला पाहिजे? गर्भ तर पत्नीला राहील, पण गर्भ राहतो तो मुलापासून राहतो. मुलगा हा कमजोर आहे, नपुसक आहे, अशक्त आहे, हे या कुंडलीवरून आपल्याला कळते. ही मुलीची कुंडली अपत्यप्राप्ती आहे की नाही, गर्भ थांबेल की नाही, पूर्ण स्त्री आहे की नाही, पुरुषही पूर्ण आहे की नाही. काही आपण दिसतो मुलं गेली जाताना पहा, काही धिप्पाड छातीचे असतात, पैलवानसारखे असतात, सशक्त असतात, बोलणं रोखठोक असते, भरलेला पुरुषार्थ असतो. आणि काही कमजोर असतात, अशक्त असतात. काही स्त्री प्रकृतीने चालणारे असतात, वागणारे असतात, त्यांची चालगील तशीच असते, बोलणं तसं असते, वागणं तसं असते. पण काही पैलवान असूनही नपुसक असतात, हे यावरून कळणार. संसार हा करायचा आहे, विवाह करायचा आहे, केवळ अपत्यप्राप्तीसाठी, बाकी त्याला दुसरं कुठलंही कारण नाही. आजही 21व्या शतकात आज जर आपण बघायला गेले तर संतती न होणाऱ्यांची संख्या जास्त होत चाललेली आहे. कारण वातावरण तसं आहे, वागणं तसं आहे, राहणीमान बदलत आहे. पुरुष हा स्त्री प्रकृतीकडे राहण्यासारखं वागत आहे. केस राखणे, कानामध्ये घालणे, तसे पोशाख करणे रंगीबेरंगी, आणि स्त्री पुरुषाकडे धाटणीकडे चाललेली आहे. स्त्री वस्त्र तिने सोडून दिलेलं आहे. डोक्यावरचा पदर कधीच गेला आहे, ओढणी तर संपलीच. पुरुष धाटणीची स्त्री प्रकृती होत असल्या कारणाने या ठिकाणी संततीला मारक ठरणारे योग आहे. जसा पोशाख तुम्ही कराल, जसं वागणं कराल, जसं खाणं कराल, जसं राहणं कराल, जसे विचार असाल, त्याचप्रमाणे तुम्ही पुरुषार्थ राहणार आहात का नाही, स्त्रीमध्ये स्त्रीचं तत्व राहणार आहे की नाही. आणि हे आजच्या जगात आपण जर पाहायला गेले, खास करून हिंदुस्थानाच्या प्रकृतीकडे, आणि याला सरकार अगदी काहीही करत नाही, आमदार खासदार सुद्धा काही करत नाही. त्यांच्या घरात सुद्धा वातावरण बिघडलेलं आपण पाहतोय. स्त्री आपण बघितली तर स्त्रीला आपण कविता देतो, कळीची कविता देतो, चंद्रकोरीची कविता देतो. नाजूकतेचा पार्ट म्हणजे स्त्री आहे. पुरुष म्हणजे पुरुषार्थ आहे, धाडसी विचार आहे, स्वकर्तृत्ववान आहे. असे दोन बाजूचं मिलन यातून होणारी संतती ही उत्कृष्ट होते. नाहीतर संतती अजूनही तिसऱ्या रंगाची होते. आपण पाहतो तृतीयपंथी त्यांची संख्या का वाढत आहे आता वर्तमान स्थितीमध्ये, ते याच कारणामुळे. अपंग संतती का निर्माण होत आहे, ते याच कारणामुळे. मती मुलं का निर्माण होत आहेत, तर याच कारणामुळे. विचार द्वंद्व असलेली, विचार विरुद्ध असलेली संतती का निर्माण होत आहेत, तर याचमुळे. मर्दाच्या घरी तो तृतीयपंथी जन्मास का येतो? आपले वडील तर मर्द होते, आपण पण त्यांची संतती, आपण पण मर्द आहोत. मग पुढच्या पिढीमध्ये असं का निर्माण होते, तर त्याच्यामध्ये आपण वागणं, गिगणं, आहार गिर हे पण बघायला पाहिजे, कुंडली पण बघायला पाहिजे. आता ह्या गर्भयोग, त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढे आपण बघत असताना या कुंडलीमध्ये आपण परिपत्रकामध्ये किंवा या कुंडलीच्या योगामध्ये बघायला गेले तर ही गोचर कुंडली. गोचर कुंडलीमध्ये आपल्याला कळते की वर्तमान स्थिती ह्या याच्यामध्ये आजचा काळ योग्य आहे का नाही, दोघांमध्ये, वर आणि वधू इच्छित. आता हे गोचर म्हणजे काय की आजचे ग्रहमान काय आहे तुमचे हे दर्शविते. कारण तुमचा विवाह आता होणार आहे, आज होणार आहे, उद्या होणार आहे, परवा होणार आहे, महिनाभरात होणार आहे. इथे जन्मकुंडली नाही बघायची, इथे गोचर कुंडली म्हणजे आजचे ग्रहयोग बघायचे. ही मिलन कुंडली, इच्छित वराची आणि वधूची मिलन कुंडली, या ठिकाणी त्याला निर्णय घेता येतो आपल्याला. या ठिकाणी ही फार महत्वाची कुंडली आहे. असं असताना आपण या ठिकाणी पहा, या दोन ओळी पहा, फार महत्वाच्या या दोन ओळी. इच्छित वराचे कुंडलीत वधूचे स्थान
इच्छित वधूचे कुंडलीत वराचे स्थान. वराच्या कुंडलीमध्ये वधूचं स्थान जर मृत्यूस्थानी असेल तर तिचं आयुष्य कमी होईल. अनारोग्याच्या ठिकाणी असेल तर ती आरोग्याने पीडित राहील. ती मजूर वर्गाच्या ठिकाणी असेल तर ती भांडे घासणारी राहील. स्वयंपाक करणारी मोलकरणीचे तिचे भाव होईल. आणि ती धनाच्या ठिकाणी गेली तर धनाच्या किल्ल्या तिच्या कमरेला राहतील. तसंच वधूच्या कुंडलीत मुलाचं स्थान, वराचं स्थान काय आहे, ते कितपत नवऱ्याला मान देणार आहे, कितपत ती पती परमेश्वर मानणार आहे, का घरगडी मानणार आहे, का त्याच्याकडनं काम करून घेणार आहे, का केवळ तुम्ही पॅकेजला महत्त्व देऊन लग्न केलं आहे. 20 लाखाचं पॅकेज आहे, 10 लाखाचं पॅकेज आहे, गाडी आहे, वाहन आहे, घोडा आहे, काही कामाचं नाही. लग्न हे पुरुषाशीच करायला हवं, पॅकेजची मुळीच नाही. माझी पत्नी 10 झोपड्याचं गाव होतं अमरावती जिल्ह्यात, मंगरूळचा वाडा, परंतु परिपूर्ण स्त्री होती. स्त्री तत्व तिच्यात भरलेलं होतं. 2 मुली, 2 हिरे दिले. संसार सुखाचा केला. एक शब्द पण तिला माझा मागे पडू दिला नाही, खाली पडू दिला नाही. एकनिष्ठ राहिली, पतिव्रता राहिली, आणि मी पण तसाच राहिलो. विवाहापासून तर शेवटपर्यंत एका ताटात जेवणारे आम्ही, एका ग्लासात पाणी पिणारे आम्ही, एकाच कपात चहा पिणारे आम्ही. लग्न मौंजेत सुद्धा आम्ही तिथेही खानावळीमध्ये 2 ताटं घ्या, पण तुम्ही देत असाल तर आम्हाला एकच ताट द्या, 2 ताटाचे पैसे घ्या. पाण्याचा ग्लास 1 द्या, चहाचा कप 1 द्या. एकत्र जेवण, यात्रेमध्ये एकत्र जेवण, लग्न समारंभात एकत्र जेवण, कुठेही हात धरून आम्ही जात होतो शेवटपावतर, कुठेही. तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा आमच्याविषयी कोणालाही की आम्ही स्वतंत्र दिसलो का. उगाच मी नतमस्तक होत नाही माझ्या पत्नीच्या पुढे, ती माझी गुरुवारी आहे. असा संसार आम्ही कुंडली मिलनातून केला. 1 चरण होतं, 1 नाडी होती, 1 राशी होती. संतती होणार नाही म्हणून सांगितलं गेलं होतं. वाद होतील, घटस्फोट होतील, कोर्ट कचेऱ्या होतील, परंतु आमचं काहीच झालं नाही. कारण आमची कुंडली मिलन 125% होती, आणि म्हणून आमचा संसार सुखाचा झाला. मी स्वतः केला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मोठा मुलगा अलंकार बोरकर आज 55 वर्षाचा आहे, सोन्या चांदीत खेळतो आहे, ज्वेलरचं दुकान आहे. शनी अमावस्याला त्याचा विवाह केला. कुबेर लक्ष्मी योग होता. आमचे व्याही म्हणे का हो, हे कसं काय. म्हटलं तुम्हाला तुमच्या ब्राह्मणाकडून मुहूर्त काढून तुम्हाला विवाह करायचा असेल तर माझ्या मुलाला तुम्ही घेऊन जाऊन विवाह करू शकता, माझा नकार नाही. परंतु इथे जो विवाह होईल तो शनी अमावस्याला ह्याच तारखेला. लहान मुलाचा आम्ही विवाह केला नाही. आमच्या शॉपमध्ये मुलगी आली, घरात राहिली, तिच्याच कपड्यावर 2-3 महिन्याने नवीन कपडे काढायला गेले, तर मोठ्या सुनेचे कपडे वापरले तिने. कोणीही नाही. माझ्या सासू सासऱ्यांना बोलवलं नाही, मुलांच्या मामा मावशींना बोलवलं नाही, माझा भाऊ होता बाजूला त्यालाही बोलवलं नाही, माझ्या मुलाचा साडू इथे बाजूला होता फैसफोला त्याला पण बोलवलं नाही, तिच्या मोठ्या बहिणीला बोलवलं नाही. मुलगी आणि मुलीचे आईवडील फक्त, बस. विवाह झाला, सुख संपन्न झाला. आजही सुखात आहे, आनंदात आहे. जोडी तुम्ही येऊन पाहू शकता. आता ह्या ठिकाणी आपण या ठिकाणी गेलं तर प्रत्येक भाव या ठिकाणी आहे. प्रत्येक भाव इच्छित वर, इच्छित वधू, आणि प्रत्येकाचं होकार नकार किती मूल्य आहे त्याच्यात. आता याच्या पुढे आपण जाणार आहोत. हे 60-65 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इथे आम्ही देणार आहोत. प्रत्येक भावाचा, प्रत्येक ग्रहाचा इथे विचार केलेला आहे, आणि ते योग आहे का नाही. जन्मचरण आहे, जन्मनाडी आहे, जन्मयोनी, जन्ममुख, जन्मदृष्टी, लाभ भाव, पितृभाव, मातृभाव, संतती भाव, या शिक्षण भाव, उद्योग भाव, व्यवसाय भाव, नोकरी भाव. याच्यानंतर या ठिकाणी आपण ज्या ह्या पाहायला गेले तर जन्मकुंडलीच्या राशीच्या बद्दल वर्णन या ठिकाणी आलेलं आणि त्याचे योग्य यथायोग्य आपण केलेलं आहे. हे 2 पहा. इच्छित वराची वैयक्तिक बाजू, त्याचं काय नशीब आहे वैयक्तिक, आणि वधूचं नशीब काय आहे वैयक्तिक. आणि दोघांचं गुणसूत्र याच्यामध्ये ठेकलं की सासू संबंध हे प्रेमाचे राहतील तर मग प्रेमाचेच राहतील.
एकामध्ये सासू सुनाचा वाद आहे, दुसऱ्यामध्ये नाही आहे, तर तो समशीतोष्ण राहील. दोघांमध्येच वाद आहे तर मग ते निश्चितच वादाची पत्रिका राहील. फार सखोल अभ्यास करून ही कुंडली मिलनाचं पत्रिका आहे. याच्यानंतर शेवट हा आपण दाखवलेला आहे. हा शेवट कुंडली मिलन विवाहपूर्व उपासना असेल तर ती करून घ्यायची. आणि या ठिकाणी आपल्याला सुलभ परीक्षणासाठी विश्व कुंडली मात्र करून घ्यावी. ही कुंडली करत असताना दोघांच्या कुंडल्या अत्यंत आवश्यक असतात. आजकाल माझ्याकडे पुष्कळसे लोक येतात की वरवर बघा, आम्हाला काही नाही. संपूर्ण जीवन आयुष्य आहे, मुलामुलींचं आयुष्य आहे, भावी आयुष्य आहे. आईवडील लक्ष देत नाही, चिंता वाटते, काळजी वाटते. त्यांचं मन कसं आहे याच्याविषयी मला प्रश्नचिन्ह उभं राहते. तुम्ही डीजे लावता, हजारो लाखो रुपयाचा वाजंत्री लावतात, खानावळी करतात, रोषणाई करतात, कपडे लाखो करोडोचे घालतात आणि कुंडली मिलन करण्याला नकार देतात. तुम्ही म्हणता सर्वसाधारण. बघा काय बुद्धी आहे. कसा संसार जर मोडला तर पुढे कसं होणार आहे. कोर्ट कचेरीच्या याच्यात गेलं तर 8-10 वर्ष निकाल नाही लागत. 8-10 वर्षात तुमचं वय वाढते आणि मग तेव्हा तुम्हाला पत्नी मिळेल की नाही, पती मिळेल की नाही, हे प्रश्नचिन्ह पुन्हा काय तसेच राहावं लागेल. याच्यासाठी सुरुवातीचा जो पाया आहे, आपण विवाहाचा पाया म्हणूया, तो योग्य आहे की नाही हे जाणकार ज्योतिषाकडनं पाहून घेणं हे महत्त्वाचं ठरते. गुणमिलन तर आम्ही बसल्या बसल्या जागे करून देतो. कुंडली मिलनाला वेळ लागतो, अभ्यास करावा लागतो. कुंडली मिलन हे ज्योतिषशास्त्राची मान्यता आहे, देवाधर्माची मान्यता आहे. आपण देवाधिकांच्या कुंडल्या जर बघायला गेले, राम सीतेची कुंडली मिलनाच्या बाबतीत ठरली तर ती चुकीची आहे माझ्या मते. संसार सुखाचा होत नाही. 36 गुण रामाचे आणि सीतेचे, गुण 36, कुंडली ही 50%. रामाला वैवाहिक सुख लाभलं नाही, कृष्णाला वैवाहिक सुख लाभलं नाही, इंदिरा गांधीला वैवाहिक सुख लाभलं नाही, सोनिया गांधीला वैवाहिक सुख फारसं अपूर्णता राहिली. कारण कुंडली मिलन करणं हे फार महत्त्वाचं आणि जाणकार अभ्यासू ज्योतिषाचंच काम आहे. याच्या उपर तुम्हाला एक परीक्षा करायची आहे की माझं आरोग्य बरोबर नाही आहे आणि मी डॉक्टर आहे, तुमच्या अंगाला स्टेथोस्कोप लावतोय. अरे जो स्वतःचं आरोग्य दुरुस्त करू शकत नाही तो दुसऱ्याचं काय करणार. माझा संसार सुखाचा आहे, तुम्ही येऊन पाहू शकतात. दोघांच्या माझ्या सुना पाहू शकतात, नातू पाहू शकतात, सब लोकांना विचारू शकतात. कारण मी ज्योतिषशास्त्रावर, मूलतत्वावर भरोसा ठेवतो. शरीराची परीक्षा, चेहऱ्याची परीक्षा, डोळ्यांची परीक्षा, नाकाची परीक्षा, होठाची परीक्षा, हे सगळं ज्योतिषशास्त्रात आहे. मला फार म्हणजे एक मुंबई, कल्याण, उज्जैन, ग्वाल्हेर आणि कानपूरमधून आणि अयोध्येच्या फैजाबाद आहे मला वाटते दिल्लीजवळ, आणि तिथेही आहे फरीदाबाद, इथे दिल्लीजवळ फैजाबाद तिथे आहे. तेथे लोकांनी मला असं सांगितलं की माणसं ओळखायची कशी याच्याविषयी काही आहे का. माझ्याकडे येऊन गेली ते, त्यांनी तो माझ्यापुढे विषय ठेवला. फार सुंदर विषय आहे. थर्मामीटर लावून नाही समजणार, सिटी स्कॅन काढून हा माणूस कसा आहे हे नाही समजणार, सोनोग्राफी करून काही समजणार, विज्ञानाला नाडीवर हात फिरून काही समजणार नाही. डॉक्टरला काय समजते हे मला एक प्रश्नचिन्ह आहे. MD डॉक्टरही असला तो रक्त लघवी तपासणी करतो, सोनोग्राफी करतो, सिटी स्कॅन करतो आणि ते रिपोर्ट आलेले पाहून मग औषध देतो. मग याच्यात मला असं विचारायचं आहे की मला एक शंका आहे, मी डॉक्टर नाही पण विचारण्याचा हक्क मला आहे की मग डॉक्टरला किती समजते.
ही गोष्ट मेडिकलवाल्यालाही समजते की अमुक औषध हे टीबीला चालते, अमुक औषध हे खोकल्याला चालते, अमुक मलन हा जखमेवर चालतो. MRIला सुद्धा समजते, डी फार्मा बी फार्मावाल्यालाही समजते. मग डॉक्टरी 10-12 वर्ष शिकून करोडो रुपये खर्च करून, सरकारचे देशाचे खर्च करून, जर असं ज्ञान असेल तर काय कामाचं? असे काय कामाचे डॉक्टर? माझे वडील वैद्य होते, नाडीवर हात ठेवत होते, 3 पुड्या देत होते, सांगत होते उद्या येऊ नको. त्यांच्या नावावर एकही मृत्यू नाही. आज तुम्ही मोठे मोठे शहरातले हॉस्पिटल घ्या, 10 मजली, 15 मजली, 20 मजली, 25 मजली, MDचा सुकाळा असलेले घ्या. किती मृत्यू ICU मध्ये झाले आहे, किती मृत्यू क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये झाले आहे. मोजदाद करा. सरकारला मी सांगू इच्छितो, जर त्याच्यात मृत्यूचं प्रमाण असेल तर बंद करा हे. आता आपल्याला जर बघायला गेले तर पेशंट समोर डॉक्टरला कळेल, ते पण नाही कळत. पण ज्योतिषशास्त्रामध्ये असे महान व्यक्ती आहे, ऋषीमुनी आहे, त्यांनी ग्रंथसंपदा लिहून ठेवलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला शिकायला हवं आणि आपल्याला कळते की आपलं म्हातारपण कसं जाईल. एक नाव सांगतो, राजेंद्र साबळे, जळगाव जिल्ह्यात SD महामंडळाच्या मोठे अधिकारी, दोन्ही पायाने अपंग, चालता येत नव्हतं. वय साधारणतः त्यावेळेला असेल 48. माझ्याकडे आले, माझ्यावर फार श्रद्धा त्यांची, आणि मी त्यांची शेवटची कुंडली, मृत्यू कुंडली काढली. त्यावेळेला ती आरोग्य संपन्न निघाली. परिस्थिती प्रत्यक्ष अशी, अनेक ठिकाणी जाऊन ऑपरेशन करून गिरूनही आले, मोठी व्यक्ती, परंतु जे व्यंग अपंगचं होतं दोघे पायाचं ते कधी गेलेलं नाही. पण मी कुंडलीत जर मांडली तर ती असे आरोग्य संपन्न असल्यावर माझं डोकं मग आता खोलात जाण्याचा मी प्रयत्न केला. त्यांनी पण मला साथ दिली. अगदी प्रामाणिक मनुष्य आहे राजेंद्र साबळे, पवित्र मनुष्य आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं की नावाचं गाव कुठे असेल तिथे तुम्ही ऑपरेशन करा, नक्की यशस्वी व्हाल. गावोगाव पाहण्याचा विचार सुरू झाला तेव्हा कोकणामध्ये डेरवण नावाचं गाव निघालं. ऑपरेशनची तारीख, ऑपरेशनचा मुहूर्त लिहून दिला. ऑपरेशन झालं, सक्सेस झालं. आज मी चालत नाही, माझ्यापेक्षा चांगल्या तऱ्हेने चालतात. काही बंगल्यामध्ये बगलमध्ये काठ्याने गिठ्याने, हातात पण काठीने. याला जाणकार ज्योतिषी म्हणतात. पुष्कळांना मी सांगतो, इथे शिरसाळे होते, साखळी यावलचे, सिझेरियनचा सल्ला दिला. नाळ कुंडली आहे, विष्ठा गेली आहे, कुंडलीत पाहिले नकार, नॉर्मल डिलिव्हरी झाली. माझी सोन्याची डिलिव्हरी करता, सिझेरियन करता डॉक्टरही येऊन बसले होते. पण माझी बाई हुशार होती, तिनं आईचं सुद्धा डिलिव्हरी केलेल्या होत्या. ज्वारीचा धांडा असतो, तिची चिवटी म्हणतात तिला, जर पान असते त्या पानाने तिने नाळ कापल्या होत्या. तिने सांगितलं माझी जी सून आहे ही नॉर्मलच होईल, आणि ती नॉर्मल झाली. लहान सुनेची दोघे डिलिव्हरी नॉर्मल झाल्या. तर असा हा गोश्वारा आपण कुंडलीमध्ये पाहत असताना आरोग्याचा गोश्वारा आपल्याला पाहायला मिळतो. कोणतं शिक्षण घ्यायचं आपल्याला पाहायला मिळते, विवाह कसा होईल आपल्याला पाहायला मिळते, शेवट आपला कसा होईल पाहायला मिळते, अफेअर असला आपलं तरी ते आहे, प्रेमयोग असला तरी कसा आहे, हे बघायला हवं, हे बघता येते. माझ्या एका एकच नातं आहे, तिचा प्रेमविवाह मी लिहिलेला होता. प्रेमविवाह झाला, तो पक्का होता, ग्रह बदल होणार नव्हते.
हे सगळं आपल्याला जर मुदतपूर्व माहीत पडते म्हणजे आपल्या जीवन आयुष्याविषयी आपल्याला केवढा मोठा लाभ मिळतो. याच्यासाठी जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे. आता तुम्हाला मी ह्याविषयी भाष्य सांगितलं कुंडली मिलनाविषयी. कुंडली मिलनाविषयी मी तुम्हाला गोसावी हे पण काढून दाखवलं. गुणमिलनाचंही तुम्हाला मी दाखवलं. ज्या विविध लोकांनी मान्यवरांनी मला सांगितलं होतं त्याची मी आज पूर्तता केली. म्हणून आपल्याला विवाहपूर्व जर बघायचा असेल, सुखाचा विवाह, कोर्टामध्ये तुमच्या केसेस गेलेले आहे, केसेस सुटतील की नाही, निकाल लागेल की नाही, याचं भाष्यसुद्धा आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून करता येते. घरामध्ये वाद आहे, कोर्ट कचेरीच्या प्रसंगाबाबत जातील की नाही, समझोता योग्य वेळी आपल्याला करता येईल की नाही, आपला संसार सुखाचा करायचा असेल तर कुंडली मिलन करूनच केलं पाहिजे. असो, आज आपण इथेच थांबूया. थोडीशी चूक आज अशी झाली की माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करण्यास आपण विसरलो. क्षमा मागतो तिची. पुनरपी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो. माझी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजचा कार्यक्रम समापन करूया. विवाहाविषयक अजूनही लोकांच्या मागणी आहे की तुम्ही व्हिडिओ जारी करा, माहिती द्या, उदाहरणं द्या. त्या सर्वांचा विचार करून मी विवाहाच्या बाबतीत सखोल असा अभ्यास तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. विवाहाच्या बाबतीत संपूर्ण माहिती देणं माझं कर्तव्य मी समजतो. ज्यांना माझ्याकडनं मदतीची अपेक्षा आहे, मार्गदर्शनाची इच्छा असेल, व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालं आहे. प्रत्यक्ष यायचं असेल तर बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, या शनिवारी मी नाही आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष भेटीच्या अगोदर मोबाईल करून या. भुसाळपासून 35 किलोमीटर, जळगावपासून 70-80 किलोमीटर, बऱ्हाणपूरपासून 20 किलोमीटर. रावेरमध्ये सराफ बाजारामध्ये लक्ष्मीनारायण मंदिर आहे. लक्ष्मीनारायण मंदिर अलंकार ज्वेलरच्या बाजूला आहे आणि विक्रम ज्वेलरच्या समोर आहे. त्याची पाठीमागची बाजू म्हणजे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बोरकर गुरुजी. बाजूला दर्गा आहे कोपऱ्यावर, त्याच्या आतमध्ये आपण रस्त्यातून आले, एका बाजूला दर्ग्याला, दुसऱ्या बाजूला एक धोबी परीट जो आहे त्याचं टेबल तुम्हाला दिसणार आहे. लक्ष्मीनारायण मंदिरावर फळ विक्रेते आपल्याला दिसणार आहे. आणि याच्या उपर तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही खाजगी वाहनाने आला तर आंबेडकर चौकात या. आंबेडकर चौकातापासून 2 मिनिटाच्या अंतरावर, बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर, रेल्वेपासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर आपण इतरांना जरूर शेअर करा. अधिकाधिक माहिती सर्वांना पुरवू द्या. पुण्याचा लाभ तुम्ही घ्या, मला समाधान मिळू द्या. 2 शब्द माझ्याविषयी तुम्हाला लिहावेसे वाटले तर जरूर लिहा. मी तुमचं स्वागत करेल, कौतुक करेल. यंत्रसिद्धी पाठवण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी 6x11चं पाकिट, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, माझा पत्ता मुळीच लिहू नका. त्याच्या पत्त्यावर 25 रुपयाची चांगली पक्की तिकीट गोंद लावून लावा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाका आणि त्याच्यावर माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवून द्या. विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. पिनकोड नंबर 425508, मोबाईल नंबर 9850001558. असा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवून द्या. माझ्याकडे आल्यावर जी यंत्रसामुग्री वितरण करणारी मंडळी आहे ती आपल्या पाकिटात ते पाकिट कापतील, त्या पाकिटातून तुमचं पाकिट काढतील, त्या तुमच्या पाकिटामधलं ते यंत्रसिद्धी पाठवून देतील. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. माझी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर पुनश्च अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करूया.